सांगली वसगडे येथील रेल्वे रुळामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन, पोलिसांच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट। सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसगडे येथे रेल्वे रुळासाठी जमीन हस्तगत केली गेली, मात्र त्याच जमिनीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही आणि या मागणीसाठी गेली अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत होते। अद्यापही मोबदला मिळाला नसल्याने आज शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्यात आणि शेतकऱ्यांच्यात बाचाबाची आणि धरपकड झाली। कुमार बाबासाहेब पाटील, रेल्वेने जे डबल ट्रॅक टाकलाय तो आमच्या वसगडे हद्दीतल्या 32 गटातून गेलेला आहे। माझी वैयक्तिक 19 गुंठ्यात अतिक्रमण झाले। 2018 पासून 300 गुंठे रेल्वेनं अतिक्रमण केलं। ज्यावेळेला रेल्वेला जमीन घ्यायची त्यावेळेला 100 गुंठे सोडून 200 गुंठे अतिरिक्त वापरले। 2018 पासून आम्ही झगडतोय, तर याचा आम्हाला मोबदला मिळालेला नाही। जो दुसरा ट्रॅक झाला तिथं शेतकऱ्यांच्या पूर्वीपासून रस्ता होता, तो रस्ता मोडून शेतकऱ्यांना 18 पासून वाहतुकीचा अडथळा निर्माण केला आहे। आज तो रस्त्याचं काम अपूर्ण आहे। 200 गुंठे शेतीवर अतिक्रमण झाले। रेल्वे प्रशासन ह्याच्यात बाबतीत कुठलीही कारवाई करायला तयार नाही। आज ह्याच्यावरनं 2 वर्ष झालं रेल्वे धावते, रेल्वेचं उत्पन्न चालू आहे, पण आमच्या मागण्याकडनं मात्र दुर्लक्ष झालेलं आहे। आमची मागणी आहे, जमीन अधिग्रहण झाले तर जमीन अधिग्रहण द्यायला शेतकरी तयार आहेत। शासकीय ह्याच्याप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा। 2018 पासून जो शेतकऱ्यांचं जमीन वापरले त्याच्यावर व्याज मिळावं। अपोजिट साईडला जो केबल आहे रेल्वे 6 गटात अतिक्रमण आहे, त्याचं आम्हाला मोबदला मिळावा आणि केबल शिफ्टिंग करावी, रस्ता करून मिळावा। माझं नाव रजत रवींद्र पाटील, वसगड्याचा रहिवासी आहे आम्ही। आमची 2019 पासून रेल्वेशी संघर्ष चालू आहे। 2019ला त्यांनी रेल्वे दुहेरीकरणाचं काम चालू केलं, त्यावेळी त्यांना आम्ही अडवणूक केल्यावर त्यांनी म्हणले की आमची जमीन आहे, आमची बळकावून जमीन त्यांनी घेतली। ती बळकावून जमीन घेतल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून मोजणी झाल्या 2 गटांच्या, त्यात अतिक्रमण दिसून आलं। कलेक्टर साहेबांनी परत सांगितलं की पूर्ण वसगडे गावाची जमीन आधी मोजणी करा म्हणून। त्या मोजणीमध्ये 8 एकरचं रेल्वे विभागाचं अतिक्रमण दिसून आलं, तरी सुद्धा रेल्वे प्रशासन जमीन घेण्यास तयार नव्हते। त्यानंतर मग आम्ही इथं आमच्या हद्दीत बसल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस 5 तास थांबले गेले। त्यावेळी मग विभाग आयुक्त पुणे येथे मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की सप्टेंबर 2023 मध्ये की 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांचं काम, जे रस्त्याचं काम आहे, मोबदल्याचं काम आहे, ते सगळं पूर्ण होऊन 1 महिन्याच्या आत त्यांना मोबदला दिला जावा। विभागीय आयुक्तांनी सुद्धा, सौरभराव साहेब त्यावेळी आयुक्त होते, त्यांनी सुद्धा म्हणलं माझ्या 25 वर्षातल्या कारकिर्दीमधली ही पहिली केस आहे की लँड ॲक्विजिशन न करता रेल्वेने काम पूर्ण केलेलं आहे आणि आता लँड ॲक्विजिशन करण्यास त्यांनी लवकर तयार नाहीत। त्यावेळी 1 महिन्यामध्ये सांगितलं होतं, ते 1 महिना होऊन गेला। त्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही जलसमाधी आंदोलन केलं वसगडे बंधारा येथे। जलसमाधीमध्ये 15 दिवस बसल्यानंतर आमच्यातले आमदार विश्वजित कदम साहेब आणि त्यावेळेचे खासदार संजय पाटील यांनी मध्यस्थी करून त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेबांसोबत मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये मुंबईला असं ठरलं की 2 महिन्यामध्ये त्यावेळी सगळ्यांना पैसे अदा केले जावेत। ते 2 महिने होऊन सुद्धा आता 12 महिने होत आले, तरी सुद्धा अजून आम्हा शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही। 15 सप्टेंबरला आम्ही वंदे भारत चालवणार, त्यावेळी आम्ही निवेदन दिलं की आम्ही आमच्या जमिनीतून वंदे भारतला जाऊन देणार नाही। त्यावेळी तात्काळ मग रविवारी सुट्टी दिवशी मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये ठरलं की 1 महिन्याच्या आतमध्ये सगळी प्रोसेस पूर्ण करून शेतकऱ्यांना पैसे दिले जाईल। त्यांना म्हणलं साहेब आम्ही तोंडावर इलेक्शन आली तरी सुद्धा आम्ही एक त्यांचं डिपार्टमेंट वेगळं करून त्याला प्रोसेस करून सगळं हे केलं जाईल। 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर मुदत संपली। 15 ऑक्टोबर नंतर आज 15 डिसेंबर आली, अजून शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही। त्यावेळी आंदोलन करणार म्हणून मुरमाचं थोडं काम, रस्त्याचं काम चालू केलं। 2-3 डंपर टाकले गेले, पण परत काम बंद केलं गेलं। ते अजून काम बंद आहे। आता ही वस्तुस्थिती आहे, ही बघा, एवढे मोठे ड्रेनेज काढून ठेवले, पण इथं मुरुम रस्ता नीट केला नाही। रस्ता इथून आता ऊस जाणार कसा अंदाज इथून? शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे यामध्ये, कसं जाणार आहे, काय करायचं? आणि आता आम्ही आमच्या जमिनीमध्ये जाताना आम्हाला रेल्वे पोलीस अडवणूक करतायत, तुम्ही येऊ शकत नाही म्हणून। कायद्यानं आमची जमीन आहे, महसूल प्रशासन, स्टेट महसूलनं आम्हाला मोजून जमीन दिलेली आहे की तुमची जमिनीची बाउंड्री इथपर्यंत आहे म्हणून। त्या बाउंड्रीमध्ये आम्हाला आता बसून देत नाहीत रेल्वे पोलीस। आमची भूमिका अशी जाणार, आम्ही अजून थोडा वेळ बघणार, आम्ही वर जाणार, आमच्या हद्दीत जाण्याचा प्रयत्न करणार। जोपर्यंत आमचा विषय मिटत नाही, आम्हाला पैसे मिळत नाहीत, मूल्यांकन आम्हाला जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। त्यात आम्हाला काय वाटेल देऊन द्या। आम्हाला अटक केली, अटक करून टाकलं तर तिथं आम्ही जामीन करून घेणार नाही। अमरण उपोषण आम्ही तिथं कुठं बसवतील आम्हाला तिथं चालू करणार। जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आता मागे सरकणार नाही, कारण 4 वर्षाला आम्ही सगळे शेतकरी सहन करलोय। ह्या वयस्कर महिला आहेत, त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। ह्या महिलांचा एक मुलगा अपंग आहे आणि त्या दोघंच आहेत, त्यांचं पोट चालत नाही आता। अक्षरशः अशी परिस्थिती शेतकऱ्यांची येऊन पडलेली आहे, तरी सुद्धा प्रशासनाला काही गांभीर्य नाही आहे याचं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।